आपटून हलवू गाते हलविते पालना रडते माझे बाळ ताणे समजावे तारा किती किती समजावतो दादा पण हे काही समजल्या जात नाही का समजल्या जात नाही स्वभाव आहे कृष्णाचा रडण्याचा जे रडतात जास्त मुलं नाही का ते मोठेपणी हसतात आणि जे आता हसतात ते मोठेपणी रडतात आणि जे मोठ्यानं हसतात त्यांच्या पोटात काहीच नसतं म्हणजे गालातल्या गालात हसतात अंतकरण मलिन असतं समजून जायचं हात गालातल्या गालात हसत आहे म्हणजे याचं अंतकरण काळ आहे जे भळभळ भळभळ म्हणजे नाही का म्हणजे आपलं मनात मोकळं करून देते असं आहे म्हणून कृष्ण रडत होता पुढे हसणार आहे तो असं करत असताना हे दादा ना नाही का एक दिवसची गोष्ट आहे हे काही टाकलं पाळण्यामध्ये जसं टाकलं आणि हे हा तिथे म्हणे फुलं नाही का अंगणी चालता आले मुलं कैशी पडली फुलं नाही का माझा कृष्ण देखिला काय देखिला नाही का मी सारवत होती तुला अंगणी रांगत आले मुलं माझा कृष्ण देखिला काय कोणी सांगा गे सांगा नाही का हे खोडकर सुरुवातीपासून जे लहानपणी खोडकर असतात मोठेपणी महान बनतात असा याचा खोडकरपणा होता आणि खोडकर होता पहिल्यापासूनच लहानपणापासून आईला आता हे जसं ते पाळण्यामध्ये टाकलं आणि तसंच पाळण्यातून गायब झालं आणि ते मग सर्व इकडे फिरते ते यशोदा माता माझा कृष्ण देखिला काय सांगा गे सांगा दिसत नाही आहे कुठं गेला इकडे गेला की तिकडे गेला तिकडे गेला का इकडे गेला इकडे पाहू का तिकडे पाहू कुठे नाही कुठे जाऊ जिकडे तिकडे पाहत होती पण कृष्ण काय दिसत नव्हता आणि यशोदा माता कासावीस झाली तुमचे मूल एखाद्याकडे जर तुमच्या जवळून गेलं आणि कुठं गेलं धक्का कुठे बसते तुमच्या सांगा ना काळजाला धक्का बसते आणि तसाच माझ्या यशोदा मातेला काळजाला धक्का बसला बाई माझा कृष्ण कुठे गेला ग कुठे गेलं ग इकडे पाय तिकडे पाय दिसत नव्हता सर्व गाव शांत हो पण कृष्ण काही मिळत नव्हता हे कृष्ण कुठं होता माहितीये हे पाळण्यातून उतरलं तुरु 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 पाळ्या याच्यावर गेलं आणि ते घोडोशी खाली जाऊन अंधारामध्ये जाऊन बसलो आता त्या घोडोशी खाली काय पाहिलं नाही कुठे गेलं कुठे नाही घोडोशी खाली गेलो आणि घोडोशी खाली काय असते उजीड असते का काय असते अंधार असते अंधार कसा असते काळा कृष्ण कसा होता माझ्यासारखाच काळा मी तर माझ्या बायकोला काही दिसत नाही वावरात जर झोपलो तर अजिबातच नाही काय वावराचा कलर आमचा कलर सारखाच आहे डांबरीवर जर झोपलो तर कळतच नाही ह्या डांबरी रोड आहे का महाराज होते तसंच कृष्णाचं झालं आणि ते अंधारही काळा होता आणि हा कृष्णही काळा आणि हे टुकूमुकू तिथून बघून राहिलं घोडोशी खालून आणि यशोदा आई अशी पाहते खाली उंबून मान करून तर त्याचे फक्त डोळे दिसत होते कारे काना याच्या खाली झोपला तो एवढीची काळी घेतली आता खरंच जोरानं मारत का ते पायावर मारत होती अशी आरामानं मोठा त्रास देत